छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 351वा राज्याभिषेक सोहळा। रायगडावर सोहळ्याचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। जागा वाटपातील भाजप नेत्यांची लुडबुड थांबवून मोदींकडे विधानसभेसाठी 100 जागा मागा। रामदास कदम यांचं शिंदेंसमोर वक्तव्य। तर लोकसभेतील पराभवावरून मुख्यमंत्री शिंदेंची सुद्धा उघड नाराजी। उद्धव ठाकरेंची मोदी, फडणवीस, शिंदे आणि राज ठाकरेंवर चौफेर टीका। मोदी सरकार पडायलाच हवं, ठाकरेंची टीका। तर फडणवीसांवर आता वाजले की 12 म्हणण्याची वेळ, ठाकरेंचा हल्लाबोल। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार। जालन्याच्या वडीगोद्रीतील उपोषण स्थळाला देणार भेट। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। शरद पवारांच्या बारामती दौऱ्याचा आज 3रा दिवस। शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवारांचा आज पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार। नीट परीक्षेपाठोपाठ नेट परीक्षा सुद्धा वादात। जून सत्रातील यूजीसी नेट परीक्षा रद्द। परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाचा सीबीआयकडून तपास होणार। पालघरमधील बहुचर्चित वाढवण बंदराला मंजुरी। केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय। स्थानिक मच्छीमारांचा मात्र बंदराला विरोध। अनेक दिवसांपासून ब्रेक घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। उत्तर भारतात उष्णतेचा कहर। आठवडाभरात 178 जणांचा, तर राजधानी दिल्लीतही 48 तासात 33 जणांचा उष्माघाताने मृत्यू। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचा आज प्रस्थान होणार। सोहळ्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार।